मांगरुळगाव आपणास विनंती आपण मंचावरती या. चला वैभवजी पवार आपण संपर्क साधा. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान आता ही मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला जय भोले नेवाळी तर दुसऱ्या बाजूला गावदेवी मायरा 11 हा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. गावदेवी मायरा 11 शिरवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगणारा. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण एन्जॉय करतोय. आकाश साबंत यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण रुचकर जेवण सोनू बांगर सर आज आकाश साबंत यांच्या माध्यमातून बनवण्यात आलं, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र सुरुवात होईल. टॉस जिंकला टीम जय बोले नेवाळी या संघाने आणि निर्णय घेतला इथे मात्र क्षेत्ररक्षक करण्याचा इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम गावदेवी शिरवली या संघाला. सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. रेवनाथ वायले आणि त्याच्या साथीने आपण पाहतो मैदानावरती तेजस. पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, फक्त दिशा दिली. पुश करो खुश रहो, बॉल सीमा पार, चौकार. गोलंदाज तुषार आलेत. तुषार जाधव गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि त्यांच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला. सज्ज होतोय पुन्हा एकदा. यावेळेला देखील दिशा देण्याचा प्रयत्न होतो. पंचाकडे दात मागितली जाते. फोरदात बाद, मोठा धक्का लागेल टीम शिरवली संघाला. बॅटर रेवनाथ वायले बॅक टू द पविलियन. नवीन बॅटर मैदानावरती उल्हास मडवी सुद्धा संघनायक मैदानावरती दाखल झाले. या मॅच मध्ये तुम्हाला जरूर हा खेळाडू पाहायला मिळेल, ज्याने मागील मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती. हा सामना ज्यावेळेस संपन्न होईल त्यावेळेस तुम्हाला रनिंग पाहायला मिळणार. ड्रॉ पण करणार नाही होत. रनिंग च्या माध्यमातून जो संघ इथे मात्र जे संघाचे खेळाडू चांगले धावतील त्यांना मात्र पुढे चाल देण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची. राजेशजी वायले यांचं आगमन झालंय, परपूर्वक स्वागत आहे या पण मंचावरती. नेवाळी म्हटलं की जय दुर्गा माता ब्रास बँड आणि त्या टीमला जे लीड करतात नेहमीच मोठी जिम्मेदारी असते राजेश यांच्या खांद्यावरती. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. एक धक्का लागलाय जरूर बॅटिंग करत असताना टीम शिरवली या संघाला, परंतु आता नवीन खेळाडू मैदानावरती उल्हास. इथे देखील बॅटची कडा आहे. दोन्ही बॅटर एकाच एंड वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावले गेलेत. खर तर दोन्ही बॅटरला तुम्ही पाहताय जे मात्र एकाच एंड वरती थांबले होते. इथून अपघात निश्चित होता, परंतु बाल बचावले गेले. दरम्यान सिंगच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकेल. धावफलकावरती धाबा तुम्हाला दूर पार मिळतील. 5च्या आकड्यावरती धावफलक आता स्थिर राहिलाय. लेगबायच्या स्वरूपात पंच बॅटकट. तुषार राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला खेचलाय,
पहिला बॉल फेस करतोय तेजस मडवी, त्याच्या बॅटमधून बॉल चालला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले, फलकावरती धाबा 11 11 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. पहिला बॉलवरती चौकार, तदनंतर विकेट आली, पुन्हा एकदा एक सिंगल आपण पाहिली जरूर, आणि तदनंतर हा षटकार आलाय. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक तुम्हाला बारबेल 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या बॅचमध्ये इथून चांगले बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर बॅटिंग वाटायला आली या टीम शिरवलीच्या. बॅटर रेवनाथ जो मात्र बाद झाला, परंतु मैदानावरती तेजस मडबीच्या बॅटमधून सिक्सर आलाय. 11 धाबा. यावेळेला देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पायावरती बॉल होता, त्याला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकेल. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक तुम्हाला जरूर पार बेल 12 आकड्यावरती आता स्थिरावलंय. ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेत ऑन साइडला खेळतला, अजून एक चांगला फटका, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. वेगाने पुढे सरकतोय. याच दरम्यान छत्रपती चषकाचे आयोजक, दमदार आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे, योगीजी बात्रे साहेब, त्यांच्याकडून टीम चिंचवली आणि पूर्ण आयोजनाला शुभेच्छा आले. त्यांच्या आयोजनाचा आम्ही स्वीकार करू. ते देखील मागचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकार ठोकलाय, धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला बारबेल फलकावरती धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. या बॅचमध्ये 18 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं बारगस्त आहे आणि पहिल्या षटकामध्ये म्हणेन तुषार जाधव वरती आक्रमण चढवलाय. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करत असताना बॅटर तुम्ही पाहताय तेजस, जो मात्र बाल बचावला गेलाय, कारण एक जोखीम त्याने देखील पत्कारली होती. डेंजर झोनला तो धावत होता, तिथे बाल तो बचावला आणि आता का बॅटिंग करतोय लॉंग ऑनला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टकचा स्वीट जाऊन कानावरती आदळला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका, सेलेक्टचा तिसरा षटकार. जवळचे मित्र सोनू बांगर आहेत, चॉकलेट बॉय, त्यामुळे आता असे संगीत तुम्हाला जरूर ऐकायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचले 24 याकड्यावरती तुम्हाला धावफलक पाहायला मिळणार. स्कोररच्या भूमिकेत आमचे जवळचे मित्र संदीप पाटील जोडले गेलेत, त्यांच्या साथीनं संकेत पाटील आणि त्यांच्या साथीनं प्रसादजी जोडले गेले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू, कारण समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ओळख गृहलेखकाची, कारण ते आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवतात तीच माहिती आम्ही प्रेक्षकांना पर्यंत पोहोचवत असतो. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती. पॉवर प्लेचा षटक क्रमांक संपन्न झालाय. सर्कलची पाबंदी, संचारबंदी पूर्णपणे हटपून लावली आहे. फलकावरती धाबा 24 इथे जरूर आपल्याला पार मिळतील. षटक क्रमांक 2 नयन भोईर हा गोलंदाज तुम्हाला पार बेल. नयनचा पहिला बॉल घेतला ऑन साइडला, फटका फसला की काय, लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित, बॉल तो फेक करतोय. 2 धाबा इथे देखील एक पट जातील. खर तर भरपूर चांगला क्रिकेट मैदानावरती खेळत असताना तुम्ही पाहताय उल्हास मडवी आणि त्याची आरपी तुम्हाला पार बेल. बदलापूर नगरीमध्ये हा संघ दाखल झाला होता. मैत्री चषक येवे या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ दाखवला. तिथे देखील तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी जिंकलंय आणि तदनंतर शेलूच्या स्पर्धेमध्ये देखील खेळत असताना संघ क्वालिफाय झाला होता. तिथे देखील चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जिंकलंय टीम शिरवली संघानं. त्यामुळे आता या घरच्या मैदानावरती घरच्या परिसरामध्ये चांगला खेळ करत असताना विशालजी जाधव यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी टीम नेमाळी संघासाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. खरं तर जे प्रेक्षक असतात, जे मान्यवर असतात, जे संघाचे बिग सपोर्टर असतात, ते मात्र आत्मविश्वास वाढवण्याचा काम करत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत.
इथे देखील जागेवर खेळायचा प्रयत्न होता. स्वतः संघनायकाच्या भूमिकेत उल्हास मडवीला तुम्ही पाहताय कित्येक वर्ष चांगला क्रिकेट टीम शिरवली संघासाठी तिने नेहमीच खेळलाय. मागील बॅचमध्ये देखील संघ अडचणीत असताना का बॅटिंग केली होती उल्हास मडवीनं, परंतु मानदबाचा किताब जिंकला होता तेजस मडवीनं. तोच बॅटर मैदानावरती खेळतोय. 3 षटकार सलग त्याच्या बॅटमध्ये झालेत या बॅचमध्ये. त्यामुळे धावफलक देखील आता वेगानं पुढे सरकत असताना, परंतु आतापर्यंत 2 चेंडू डॉट देखील आलेत. वेगळं काय करण्याचा प्रयत्न होता. डेंजर झोनला धावतो. यावेळेस घडलंय काय बघा. दोन्ही खेळाडूंना दुखापत झाली आहे. लगेच जा आपण. पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जा लवकरात लवकर, कारण दोन्ही त्या स्पर्धेमध्ये पाहिला होता. पायाला मोठी दुखापत होती. शूज घातले नव्हते तर देखील शेवटच्या सामन्यापर्यंत तो लढत होता आणि चांगला क्रिकेट त्यांनी एबीच्या स्पर्धेमध्ये देखील दाखवला होता. असा जिद्दी खेळाडू मैदानावरती खेळतोय. पण लेग बाईज ना, लेग बाईज एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धावफलक पुढे सरकतोय. इथे अजून एक ऑन साईडला जखमी शेर आता मैदानावरती डरकाळी फोडतोय. त्याच्या बॅट मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. सलगचा 4था षटकार तुम्हाला आता तेजस पडवीच्या बॅटमधून. डीजे मास्टर आपण देखील क्रिकेट विथ संगीत तुमच्या भात्यातून येऊ द्या, कारण हे समीकरण असतं. प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होत असतं. मुख्य व्यासपीठावरती आदिजी पाटील साहेब या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार ते देखील आनंद घेत आहेत. त्यांचे बडपूर्वक स्वागत आम्ही करू. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्हाला बारबॅल 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. धावफलक तुम्हाला बारबॅल बिंदाजी शिशवे, वैभवजी पवार या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत. ते देखील अजून या मैदानावरती उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आम्ही करू. गतीमध्ये मिश्रम 5वा. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सध्याच्या घडीला तेजस पडवी सांगतोय ना थके हैं अभी प्यार ना हिम्मत हमने हारी है, हौसला है टीम शिरवली के लिए कुछ करके दिखाने का, इसीलिए तो बीच मैदान के अंदर संघर्ष जारी है. सिक्सर.
थँक्यू सो मच. का बॅटिंग करतोय हैदराबादी तुम्ही पाहताय तेजस पडवीच्या बॅटमधून सलग 5 बॉल 5 षटकार आपण पाहिलेत. या मॅचमध्ये चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. खरं तर मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं त्याच्या बॅटमधून 3 बॉल 3 षटकार आले होते, परंतु आता जेव्हा स्ट्राईक त्याला मिळाली तेव्हा 2 बॉल 2 षटकार त्याने ठोकलेत. परंतु जर अजून एक षटकार ठोकला तर पालेगावचे उद्योजक समाजसेवक एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे विजय कोलेकर याच्याकडून 2222 रुपयाचं कॅश प्राइज देऊन तेजस मडवीर आहे मात्र सन्मानित करण्यात येईल. क्या बात आहे. जेव्हा एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूचा आत्मविश्वास वाढवत असतो क्रिकेट या क्षेत्रामध्ये आणखीन काय हवं. धावफलक आता पुढे सरकत असताना 39 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग तेजस करतोय. जणू काही मैदानावरती आपण पाहिलं त्याला थोडीशी दुखापत जरूर झाली, परंतु त्या दुखापतीतून त्यानं सावरलाय स्वतःला आणि भरपूर चांगली बॅटिंग करत असताना षटक क्रमांक आपण पाहिलं 2चा खेळ आता परत संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 घेऊन विनायक आलेत. विनायक वायले गोलंदाजी मार्कवरती आता दाखल झालेत. या मॅचमध्ये बक्षीस येत आहे कारण तशी कामगिरी केली आहे. शंभू बैलाचे मालक योगेशजी पाटील यांच्याकडून एस बोरिवलीचे त्यांच्याकडून तेजससाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. शंभू बैलाचे मालक योगेशजी पाटील साहेब बोहनोली यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय तेजससाठी. धन्यवाद. 6वा षटकार जर येतोय बॅटर तेजसच्या बॅटमधून तर ऋतिकजी भोईर पंकजी म्हात्रे जे टीम ओनर आहेत मायरा 11चे त्यांच्याकडून देखील तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. ऋतिकजी भोईर आणि पंकजी म्हात्रे यांच्याकडून हे कॅश प्राइज लावण्यात आले. दरम्यान धावचीतच्या स्वरूपात बॅटर उल्हासला इथून मैदान सोडावं लागतंय. फरदत बाद. खेळतोय आणि नेवाळी टीमच्या कोणत्याही गोलंदाजाला जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर विशाल विष्णू जाधव यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. क्या बात आहे. गजानन पाटील यांचा एकमत झाले विनंती आपण मंचावरती या. आपलं मानपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषक 2025 पर्व आपण एन्जॉय करतोय. भव्य रजनी क्रिकेट स्पर्धा. शेवटचा बॉल नाहीये परंतु मैदानावरती 6वा षटकार येईल का पाहावा लागेल. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न 6वा षटकार मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु रिव्हर्स त्याने अटेम्प्ट केला. गरज होती का हा प्रश्न आता उभारला असेल कारण सरळ बॅट धाबा येत होत्या. 6वा षटकार तो मारू शकला असता की नाही हे देखील प्रश्न होता परंतु रिव्हर्सचा पवित्रा पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. तीन बॉलचा खेळ आता इथून मात्र संपन्न झालाय. गोलंदाज सज्ज होतोय. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न यष्टांच्या मागे यष्टीरक्षक पोहोचला एक चांगला जेल स्वीकारलाय आणि अखेर तेजस मडवीला इथून मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज कमबॅक करतोय विनायकला तुम्ही पाहता
चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला हा फटका चांगला आहे, कव्हरला घेतला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, एक सिंगल बेल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना 40 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना एक चांगली टोटल मैदानावरती आता सेट झाली आहे. 5 चेंडू टाकत असताना विनायकनं फक्त एकच धाव खर्च केली. त्याचं देखील कौतुक व्हायला हवं. या बादच्या माध्यमातून करता देखील माहिती आहे धावफलक भरपूर वेगानं पुढे सरकत होता आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्येला आळा घालण्याचं काम विनायकने केलंय. 2 धावा एक पडायचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव मागात पडू शकते, परंतु घडलंय काय, पंचाने घेतलाय DRS. नॉट आउट. अविनाश जाधवने जर झेल स्वीकारला तर विशालजी जाधव यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि नेव्हल टीमच्या कोणत्याही गोलंदाजाला जर विकेट हॅट्रिक घेतली तर विशालजी जाधव यांच्याकडून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. $42. 2 धाबा धावफलकावरती जोडले गेला. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. 3 धाबा खर्च केला विनायकच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती गोलंदाज सचिन. धावफलक 42, 42 धावा फलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 4 गोलंदाज सचिन आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थर्डमॅनचा खेळाडू फाईन लेगला पोहोचलाय, एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर आता इथून मैदान सोडावं लागेल. अजून एक चांगला खेळाडू बाद. दाखल झाला या मॅच मध्ये. इथून चांगली कामगिरी करत असताना धावफलक पूर्णपणे स्थिर राहिलाय. ज्यावेळेस आपण पाहिलं विनायक आले गोलंदाजी मार्कवरती, त्याने धावा खर्च केला फक्त 3. या मॅच मध्ये पहिला बॉल राहिलाय गोलंदाज सचिनच्या नावावरती. नवीन बॅटर बदलावरती आर्यन दाखल होतो. या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ खेळतील दोन्ही संघ हे देखील पाहावं लागेल. इथून कमबॅक करावं लागेल टीम नेबाळी संघाला देखील. यावेळेला देखील अंडर बॉक्स स्टाईलने फटका घेतला, टॅप करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता सचिनचा, परंतु पाहिलं गोलंदाज सचिनच्या माध्यमातून की बॅटर मध्ये दे, त्यामुळे इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण थांबवला. बॅकअप देखील नव्हतं, त्यामुळेच की काय सिंगल आता मिळतीये आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 43 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न चालवला आहे टीम नेबाडी संघाला देखील, कारण 2 बॉलचा खेळ आता संपन्न झाला. 1 धाव त्याने खर्च केली, महत्वाचं विकेट टिपत असताना 4 बॉलचा खेळ अजून इथून शिल्लक आहे या मॅच मध्ये. हा ट्रॅकर बॉल यष्टीरक्षक बीट झाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. दरबान सिंगल मिळतीये. सिंगलचा प्रयत्न चालवलाय, एक सिंगल धाव एकपटी जाईल. लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बाल केली. धावफलक आता सिंगलच्या साथीने पुढे सरकेल. टीमची टोटल 44. 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये मराठी आणि हिंदीचा एक सुंदर आवाज आपण ऐकतोय सोनू बांगर सरांना देखील. इथे फटका चांगला आहे, पॉइंटला खेळाडू उपस्थित, एक धाव एकपटी दुसरीचा प्रयत्न करतायत. माही आलेत भरपूर वेगानं आणि आता
सिंगल मिळते. सिंगलच्या साथीनं 45 45 धाबा फरकावरती जोडले गेल्यात. कमबॅक करायचा प्रयत्न केलाय या 5 मध्ये, कारण ज्यावेळेस आपण पाहिलं होतं षटक क्रमांक 2 संपन्न झाला होता. पहिल्या षटकामध्ये 24 तर दुसऱ्या षटकामध्ये 15 धाबा आल्या होत्या. त्यामुळे धावफलक 39 या आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये 3 धाबा खर्च केल्या विनायकनं. कमबॅक त्यानं केले आणि आता त्याच्याच पाऊलवरती पाऊल ठेवतोय सचिन. हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. 2-2 क्षेत्ररक्षक पाठमध्ये भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. शेवटचा एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 टू गो. गुरुदास सचिन सज्ज होतोय. बॅटची कडा आहे. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला. दरम्यान एक चिक्की सिंगल धाव इथे देखील एकपट जाईल. दुसरीचा प्रयत्न करतात. प्रयत्न तर चालवलाय, परंतु दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे सक्सेस होईल का? ज्या प्रकारे खेळाडू कबड्डी खेळतात त्याच प्रकारचा खेळ आता जरूर तुम्हाला पार मिळेल. पंच दुसरी धाव घेत असताना बॅटर आउट आहे ना धावचीच्या स्वरूपात. ओके, एकच सिंगल मिळेल आणि धाव फरक 50 धाबा 51 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चॅनल tenniscricket.in को सब्सक्राइब। बिंदाजी शिशवे साहेबांना विनंती आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. बिंदास दादा शिशवे आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय, कारण वैभवजी पवार आपली वाट पाहतात. बिंदाजी शिशवे साहेब आपण यायचं. चला, आतिशजी पाटील साहेब जे या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत. मध्यरात्र देखील झाली तरी देखील या मंचावरती ते उपस्थित आहेत, कारण सतीशदादा पाटील यांच्या दाबाला उजाळा देण्याचं कार्य यांच्या बाजून केलं जातं. चला डीजे मास्टर आपण देखील थोडस विजयजी कोलेकर यांच्याकडून तेजस मडवीसाठी कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी 4444 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. चला, या संघातून जो संघ विजयी होईल त्यांचे आणि
जो संघ चिंचवली जो विजयी झाला त्यांच्यामध्ये ड्रॉ होणार नाहीये, तर आपण रेस करणार आहोत. कारण सध्या जमाना नाद एकच बैलगाड्या शर्यतीचा, त्यामुळे आपण या स्पर्धेमध्ये देखील आपण शर्यत लावणार आहोत. 4 धाबा पळून पूर्ण कराव्या लागतील. जो कोणता खेळाडू ते 4 धाबा पूर्ण करेल तर संघाला पुढे चाल देण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. विशालजी जाधव आणि हर्षदजी शेलके यांच्याकडून सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे टीम नेवाळी संघाच्या खेळाडूंसाठी. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. चांगला क्रिकेट आपल्याला पार मिळेल. मैदानावरती टार्गेट या बाजमध्ये 51 धावांचं. सलामी जोडी दाखल झाली आहे. पहिला बॉल तुम्हाला पार मिळेल. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला जरूर, परंतु पहिल्याच बॉलवरती मिळेल बाल बचावले गेले. सलामी जोडी मैदानावरती आपल्याला जरूर पार मिळेल. सचिन आणि त्याच्या साथीनं अविनाश ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. आणि सचिन म्हटलं की एक चांगला खेळाडू आहे टीम नेवाळी संघाचा. जेव्हा जेव्हा त्याला जीवनदान मिळालंय त्यावेळेस मात्र चांगली बॅटिंग त्याने या स्पर्धेमध्ये केली आहे, परंतु आज पहिल्या बरोबरती त्याला देखील जीवनदान मिळत आहे. संधी मिळाली आहे, संधीचं सोनं होईल का? यावेळेला देखील शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना नेवाडी बनाम शिरवली. तर पंच काहीसा इशारा करत आहेत. व्हाईट बॉल. चला पंचाशी वाद घालू नका, कारण पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे. त्यामुळे पंचांनी पाहिलं, शहानिशा केली. लेगस्टिकच्या थोडस बाहेर चुंड होता तेच पाहिलं आणि त्यांचा इशारा पोहोचतोय. व्हाईट बॉल. धावफलक 2. इथे दिशा देण्याचा प्रयत्न हाईट फॅक्टर पंचांनी चेक केलं. दरम्यान लाईक बायट्स एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाद केली. धावफलक तुम्हाला जरूर पार मिळेल. 51 धावाचं टार्गेट या बॅच मध्ये, त्यात अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. सचिन पाटीलला एक जीवनदान इथे मात्र मिळालंय या बॅच मध्ये, त्यामुळे इथून चांगला खेळ त्याला देखील करावा लागेल. कशा प्रकारचा खेळ तो मैदानावरती करतोय, कारण दुसऱ्या बाजूला गोलंदाजी बारवरती गोलंदाज तेजस पडबिले आपण पाहतोय. बागील बादचा भारत बॅच खेळाडू मैदानावरती दाखल झाला. इथून चांगला क्रिकेट खेळावा लागेल, कारण षटक क्रमांक 1 चा खेळ आपण प्रगतीपथावरती पाहतोय. राऊंड द विकेट. गोपडी सारखी बॅट फिरवली. बिडांचा खेळाडू पुढे सरकतोय. बॉल उचलण्याच्या आधीच मी म्हणेन थ्रो करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतात, शंकात नाही. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड प्रती 5 धाबा धावफलकाप्रती जोडल्या गेल्यात. बघा पंचाशी बाद घालू नका, याची आपण नोंद घ्यायची. धावफलक 5. पाच आकड्यावरती धावफलक स्थिरावलाय. त्यांच्या बागे मास्तरमार्ग खेळाडू उल्हास मडबी या खेळाडूला तुम्ही जरूर पाहता. इथे देखील ऑन साइडला टर्न केला. स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले. 2 खेळाडू बॉलला तो फेक करतील. 2 धाबा इथे देखील मिळतील, या शंकात नाहीये. खेळाडूंना एक महत्वाची सूचना आहे, आपण ज्यावेळेस धावताय मग जेल स्वीकारायचा प्रयत्न करतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस एकामेकाला आदळू नका. जीवाची काळजी घ्या. क्रिकेट महत्वाचं आहे, परंतु त्यासोबत जीव देखील महत्वाचा आहे. त्यामुळे विनंती आहे, कोणीच मैदानावरती खेळताना थोडंसं लक्ष असू द्या. 2 धावा ते देखील मिळतात. धावफलक पुढे सरकत असताना गोलंदाज तेजस आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय या बॅच मध्ये. पुढे सरसवले. ऑन साइडला टर्न केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय जरूर. सलग तिसऱ्यांदा आता बचावलेत सचिन पाटील या बॅच मध्ये, कारण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पुढे बसला आणि अखेर पुन्हा एकदा जीवनदान मिळत आहे या बॅच मध्ये. इथून जवळ 2 ते 3 वेळा जीवनदान मिळालंय सचिन पाटीलला, त्यामुळे इथून चांगली बॅटिंग त्याला देखील करावं लागेल. भरपूर प्रेक्षक नेवाडी टीमचे देखील तुम्हाला बाहेर भेटतील. भरपूर प्रेक्षक आता या मॅच मध्ये
जरूर आपल्याला पाहायला मिळतात. शिरपली टीमचे देखील भरपूर प्रेक्षक आले, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना फलकावरती 8 धाबा जोडल्या गेल्यात. यावेळेला घडलंय काय, बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर यष्टनवरती बॉल जाऊन आदळतोय, प्ले डाऊन झालाय आणि अखेर धक्का लागेल टीम नेवाळी या संघाला. बॅटर अविनाश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती नेट नंबर 3 राहुल जाधव आता दाखल झालाय या मॅच मध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर दाखल झालाय, त्याला संकटमोचक कामगिरी इथून करावी लागेल कारण पहिला धक्का मैदानावरती लवकर लागलाय. या मॅच मध्ये 51 धाबांचं टार्गेट होतं. षटक क्रमांक 1चा खेळ आपण जरूर पाहिला, तिथे मात्र पहिल्या षटकाच्या ती धावफलक 8 आकड्यावरती आपण जरूर पाहिला. शेवटच्या बॉलवरती बॅटर अविनाशनं मैदान जरूर सोडले. या मॅच मध्ये अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता आपण जर पाहिलं 43 धाबाची गरज आहे. या आपल्याला देखील मिडऑफचा खेळाडू पुढे सरकला, एक सिंगल एकपटी जाईल. सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. निवृत्ती पाटील आले गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल एक सिंगल त्याने एकपटली. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्रिकेटमध्ये सेफ फटका, लॉंग ऑफच्या मध्ये खेळले, क्षेत्ररक्षक फंबल झाले, 2 धावा, एक पडण्याचा प्रयत्न चालू जरूर आणि आता अखेर दुसऱ्या धाब्यासाठी सचिन पाटीलला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. फरदत बाद. किस्मत मौके कम और धोके ज्यादा देती है, परंतु इथे आपण पाहिलं जवळ 3 वेळा जीवनदार मिळाल्यानंतर अखेर धावचीच्या स्वरूपात सचिन पाटील मैदान सोडलंय. नवीन खेळाडू हरेश जाधव मैदानावरती दाखल झालाय. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती राहुल हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला. इथे फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक साइड स्क्रीनच्या समोर खेळाडू सापडलाय राहुल. एक चांगला झेल स्वीकारत असताना राहुलला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये इथून माहीला आपण पाहतोय. माही बायले हा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. महेश बायले हा खेळाडू आपण पाहतोय. टॅप करण्याचा प्रयत्न, अंडर बॉक्स स्टाईलने फटका घेतलाय. बॉल चाला मिडॉनला, डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. एक सिंगल तिथे एकपटी आणि आता सिंगल वरती थांबावं लागतंय. सिंगलच्या साथीनं धावफलक पुण्यात स्कोरबोर्ड वरती पुढे सरकेल. 11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या मॅच मध्ये इथून चांगला खेळ करावा लागेल. 4 बॉलचा खेळ संपत झाला. 2 टू गो. निवृत्ती इथे देखील पंचाकडे अपील तर केली, परंतु पंच सहमत नव्हते. दरम्यान एक सिंगल मिळतीये लेगबायच्या स्वरूपात. धावफलक 12. एक कपडा धावांचं टार्गेट चेस करत असताना मी म्हणेन
12 आकड्यावरती पोहोचलाय संघ जे बोले नेवाळी. या बाजमध्ये इथून चांगला क्रिकेट खेळावा लागेल, कारण शिरवली संघ देखील अजूनही मैदानावरती चांगली गोलंदाजी करत असताना ऑन साईडला खेचलाय. हा फटका चांगला बॉल चालला बाउंड लाईनच्या बाहेर. माहीच्या बॅटमधून हा सिक्सर आलाय आणि माहीने सांगितलंय कप्तानच्या लसीनातान षटकार. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला थांबा. टीम चिंचवलीचे कॅप्टन आणि खेळाडू आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं. मंगळूर टीमचे खेळाडू देखील आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन थांबा. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचताय भरपूर वेगाने. कॅच ड्रॉप. एक सिंगल धाव एक पडली आणि नक्की तिथे घडलंय का हे देखील पाहावं लागेल. चला पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. रमेशजी म्हात्रे सर मॅम सागाव डोंबिवली आपल्यासोबत जोडली जातील. डोंबिवलीतील एक नामांकित पंच म्हणून ओळख रमेशजी म्हात्रे सरांची. मेक्या दादा या नावाने सुप्रसिद्ध आहेत. नॉट आउट. षटक क्रमांक 3 गोलंदाजी बरोबरती भूषण आलेत. पहिल्या बरोबर एक सिंगल भूषणने खर्च केली. अजून एक चांगला फटका. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील. 20 मध्ये बॉलला तुम फेक करतात. दरम्यान 2 धावा इथे देखील एक पडा जातात. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन वापरली जाते. धावफलक 2 या आकड्यावरती पुढे सरकेल. धावफलक तुम्हाला पार मिळेल. जाऊन पोहोचते टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 21. 21 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅच मध्ये अजून 30 धावाची गरज. चेंडू शिल्लक असतील 10. 10 बॉल आणि 30 धावाची गरज. प्रत्येक बॉलवरती तिहेरी धावा इथे मात्र एक वाढावा लागतील. या मॅच मध्ये जर जिंकायची टीम जे बोले निबाळी या संघाला. इथे देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला आणि अखेर बॅटम पार्टच्या बद्द भन्नाट बेग तुम्ही पाहिला. डॉट बॉलची समाप्ती होत असताना बॅटम पार्टच्या बद्द मेमण्याने चेंडू निघून चाललाय रक्षक च्या हातामध्ये डॉट बॉल. या आपल्याला देखील चेंडू घरंगळत राहिलाय. दरम्यान एक सिंगल बैतीय अजूनही 8 बॉलचा खेळ आता शिल्लक. जिंकण्याकरता 29 धावाची गरज आहे. टीम जे बोले नेवाळी या संघाला चांगला क्रिकेट त्यांनी खेळला. 5 षटकार आपण पाहिले. बॅटर तेजसच्या बॅटमधून आले जरूर. तब्बल 30 धावा तिथे वसूल केल्या. इथे देखील घडलंय काय. ज्यावेळेस सरळ बॅटने धावा येत नाहीयेत त्यावेळेस मात्र रिव्हर्सचा पवित्रा जरूर घेतला. सीधे उंगली से घी नहीं निकाल रहा था इसलिए उंगली टेढ़ी की आणि अखेर तुम्ही पाहता डॉट बॉलची समाप्ती होत असताना. या वेळेला देखील अपील तर झाली होती परंतु बॉलचा सहमत नव्हते.
लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल तिथे एकपटी आणि आता दुपसीचा प्रयत्न फसला की काय पाहावं लागेल घडले काय दरम्यान एक चिकी सिंगल आणि आता सिंगलच्या साथीनं धाव फलक देखील पुढे सरकत असताना 23 धावा. कोणता सज्ज होतोय पहिला बॉल लेफ्ट सीमर आदित्य मडबी गोलंदाजी मार्गवरती दाखल झाले या मॅच मध्ये सावर मध्ये जिंकण्याकरिता तब्बल 28 धाबाची गरज होती. पहिला बॉल राहिलाय आदित्य मडबीच्या धाबावरती या मॅच मध्ये चांगले गोलंदाजी आदित्य करतोय. डॉट बॉल फुलटॉस बॉल ऑन साइडला खेचलाय खेळाडू पुढे सरकतोय लॉंग ऑन वरून भरपूर बेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला जजमेंट खराब दरम्यान धाबा किती मिळतील पाहावं लागेल आणि अखेर 2 धाबा इथे एकवटा गेल्या धावफलक 2 धाबाच्या साथीनं पुढे सरकत असताना 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 26 धाबाची गरज. टीम मांगरूळ राकेश पाटील यांचं आगमन झाले भरपूर स्वागत. आज पूर्ण स्पर्धा त्यांनी पाहिली आहे कारण पहिला सामना जिंकल्यानंतर त्यांना देखील पुढे चाल देण्यात आली होती त्यामुळे आराम करत असताना संपूर्ण स्पर्धेचा आढावा त्यांनी घेतला. दमदार स्पर्धेचे ते देखील दमदार आयोजक आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला अखेर एक सिंगल बाईच्या स्वरूपात आणि ती देखील आता धावफलक पुढे सरकेल. इथे शपलून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता दरम्यान एशियनच्या मागे दरम्यानचा खेळाडू पुढे सरकला आणि अखेर एक चांगला जे स्वीकारत असताना बाहीला मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. बॉल ज्ञानेश्वर आले नवीन बॅटर. वन टू गो व्हाईट बॉल. शेवटचा बॉल फटका चांगला आहे दरम्यान धावा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवट गोड केले टीम नेबाळी संघाने परंतु हार्डलक म्हणूया टीम जय भोले नेबाळीला आणि अभिनंदन टीम गावदेवी शिरवली.
शंभू बैलाचे मालक योगेशजी पाटील साहेब जे बोनुलीचे आहेत 4141 किंग यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे तेजससाठी. तेजस आपण यायचे ते कॅश प्राइज आपण घेऊन जा. आणि या मॅच मारता 5 नो डाऊट ज्याने 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकत असताना भरपूर चांगला खेळ दाखवलाय. ज्याने या मॅचमध्ये त्याच्या वैयक्तिक धाबा आपण जर पाहिल्या तर तब्बल 30 धाबांची इनिंग साकारणारा तेजस ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.